नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे GK 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आदिवासी विभाग भरतीची परीक्षा या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करणार आहोत, जेणेकरून तुमची परीक्षेची तयारी या ठिकाणी होऊन जाईल. तर पहा मित्रांनो, इथे आपण कोणते प्रश्न घेणार आहोत? असे प्रश्न जे की यापूर्वी परीक्षेला आलेले आहेत आणि यानंतरही परीक्षेला येऊ शकतात, अशाच IMP प्रश्नांचा सराव आपण इथे करणार आहोत. नाहीतर करायला गेलो तर भरपूर प्रश्न आहेत. पण त्यापैकी आपण जे IMP प्रश्न आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत, जेणेकरून डायरेक्ट तुम्हाला त्याचा बेनिफिट एक्झाममध्ये होईल. तर आता सुरुवात करूया आपण आपल्या प्रश्नांना. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही. आणि जर आपल्याला प्रश्न आवडले किंवा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक देखील करू शकता. सुरू करूया आजच्या प्रश्नांना. इथे आपण फक्त उत्तर घेतलंय. ऑप्शनचा विचार आपण करणार नाही आहोत, कारण की ऑप्शनमध्ये आपला वेळ सुद्धा जाऊ शकतो आणि तुमचा पूर्ण फोकस हा उत्तरावर राहील. पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली? तर ती झालेली आहे नागपूरमध्ये. पुढील प्रश्न, राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर तो आहे पुणे जिल्ह्यामध्ये. नाव लक्षात ठेवा, राजमाची किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर तो आहे पुणेमध्ये. पुढील प्रश्न, बाबर कोणत्या वर्षी फरगाच्या गादीवर बसला? तर 1494 या वर्षी बाबर हा गादीवर बसला. पहा मित्रांनो, जसे की IBPS TCS आपण पाहिल्या कंपन्यांनी परीक्षा घेतलेल्या आहे, त्यांचा फोकस हा आधुनिक भारतावर असतोच. पण एखादा प्रश्न जो आहे तो प्राचीन भारताशी संबंधित, म्हणजे तुमचे जे वेद आहेत, 4 वेद आहेत आपले, त्याच्यावर आधारित दिसतो. कधी-कधी आपला प्राचीन भारत जो आहे, सिंधू संस्कृती, त्याच्यावर एखादा आलेला प्रश्न दिसतो. त्यानंतर मध्ययुगीन भारतावर देखील कधी-कधी प्रश्न हे विचारल्या जातात. त्यामुळेच आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे, की बाबर कोणत्या वर्षी फरगाच्या गादीवर बसला? तर 1494 साली तो बसला. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे जिओग्राफी संदर्भात. नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. म्हणजे पूर्ण लांबी किती आहे? 1312 किलोमीटर. हा एक प्रश्न तुमचा बनू शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यापैकी रिकामी जागा महाराष्ट्रातून वाहते. म्हणजे 1312 किलोमीटर ही नर्मदा नदीची लांबी आहे. पण महाराष्ट्रातून किती लांबी आहे नर्मदा नदीची? तर ती आहे 54.5 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातील ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते? ते तर आपल्याला माहितीच आहे, की खानदेशच्या जिल्ह्यांमधून ती वाहते या ठिकाणी. आणि थोडासा भाग तिचा आपल्या महाराष्ट्राला टच करून हा जातो. त्यामुळे पूर्ण लांबी आहे तिची 1312 किलोमीटर. पण महाराष्ट्रातील लांबी आहे 54.5 किलोमीटर. 54च तुम्हाला शक्यतो पर्यायांमध्ये दिसू शकते. पण जर कधी-कधी कन्फ्यूज करण्यासाठी विचारलं तर 54.5 हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आता हे पुस्तक का इम्पॉर्टंट आहे? कारण की हे मराठीमधून आहे. तर पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर विश्वास पाटील हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? तर ती झालेली आहे मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर मुंबईमध्ये. नंतर पुढील प्रश्न, सिडबीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1990 मध्ये सिडबीची स्थापना करण्यात आली. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली? तर ती झालेली आहे 1966 साली. आता काही जणांना वाटत असेल की हा प्रश्न कसा आहे? तर पहा मित्रांनो, हा यापूर्वीच परीक्षेला येऊन गेलेला आहे आणि येण्याची सुद्धा शक्यता आहे. तर शिवसेनेची स्थापना झाली होती 1966 रोजी. कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर ते आहे भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आणि पर्यायांमध्ये इतर ऑप्शन सुद्धा होते, पण ते आपण घेतले नाही. तर तुम्ही नाव लक्षात ठेवा, भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढील प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधानावर देखील प्रश्न विचारल्या जातात. कधी कधी मूलभूत हक्क विचारले जातात, कोणत्या भागात आहे? तर ते आहे 3ऱ्या भागात. कधी कधी मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले जातात, तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर संविधान आपण कधी अंगीकृत केलं? 26 नोव्हेंबर 1949. अशा काही ज्या महत्त्वपूर्ण तारखा आहेत त्या देखील विचारल्या जातात. आणि कधी कधी आर्टिकल सुद्धा विचारल्या जातात.
आर्टिकल जे आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे. काही मेन आर्टिकल जर तुम्ही केले तर शक्यतो आर्टिकल जे आहे ते 1 ते 51 पर्यंतचे विचारले जातात. 1 पासून ते 4 पर्यंतचे विचारले जात नाही, कारण की ते राज्याच्या संदर्भात आहे. 5 ते 11 मध्ये आपलं नागरिकत्व आहे आणि पुढे जेव्हा 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क चालू होतात तिसऱ्या भागात, तर मूलभूत हक्कांशी संबंधित आर्टिकल विचारल्या जातात. कधी-कधी राष्ट्रपती संदर्भातही विचारला जातो. तर 52 जे आहे ते राष्ट्रपतीचं आर्टिकल आहे. ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. 52 कलम जी आहे ती विचारला जाऊ शकते. नंतर पुढील प्रश्न. 2019च्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे 3.31 कोटीसह यात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो 7वा. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 7वा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. कशामध्ये? 2019च्या पशुधन गणनेनुसार राष्ट्रीय स्तरावर एकूण पशुधन सुमारे 3.31 कोटी आहे आणि यात महाराष्ट्राचा क्रमांक आहे तो म्हणजे 7वा. पुढील प्रश्न. आणखी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा प्रश्न पाहिला, लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर तो आहे 2रा आणि क्षेत्रफळानुसार जर विचारला तर तो आहे 3रा क्रमांक. हे दोन्हीही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न. महाराष्ट्राचे हवामान शास्त्रीय किती विभाग पडतात? तर एकूण 4 विभाग त्याचे पडतात. महाराष्ट्र हवामानाचे शास्त्रीयनुसार किती विभाग पडतात? तर 4 विभाग जे आहे ते पडतात. पुढील प्रश्न. सत्रिय नृत्याचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर तो झालेला आहे आसाममध्ये. आसाममध्ये झालेला आहे सत्रिय या नृत्याचा उगम. तर यामध्ये कथक, कथकली असे काही जे शास्त्रीय नृत्य आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? तर पहिलीच राजधानी होती ती म्हणजे राजगड. लक्षात ठेवा, राजगड जी आहे ती स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि शिवाजी महाराजांनी जी स्थापन केलेला होता. नंतर पहा, कोणत्या हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर काश्मीर हिमालय. पुढील प्रश्न. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? तर रँडची हत्या त्यांनी केलेली होती. कोणत्या वर्षी केली होती? 1897 मध्ये. आणि रँडची हत्या कोणी केली होती? तर चाफेकर बंधू. पुढील प्रश्न. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते? तर ते होते नाशिक जिल्ह्यातील. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले कोणते वन्यजीव अभयारण्य शेकरूसाठी प्रसिद्ध आहे? शब्द लक्षात ठेवा, कशासाठी प्रसिद्ध आहे? शेकरूसाठी. तर ते आहे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, जे शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न. 1857च्या बंडानंतर नानासाहेबांनी कोठे आश्रय घेतला होता? तर त्यांनी घेतला होता नेपाळ या ठिकाणी आश्रय. कोणी घेतला होता? नानासाहेबांनी. आणि कधी? 1857च्या बंडानंतर. पुढील प्रश्न. भारताकडे रिकामी जागा लांबीचे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग आहेत, तर ते आहे 14,000 किलोमीटर. भारताकडे किती आहे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग? तर एकूण जलमार्ग जे आहे लांबी त्याची 14,000 किलोमीटरचे आहेत, आंतरदेशीय आहेत. नंतर किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर सुनील विभूते यांनी लिहिलेलं आहे पुस्तक किस्से शास्त्रज्ञांचे, डॉक्टर सुनील विभूते. त्यानंतर पहा मित्रांनो, आता आपलं मराठी व्याकरण सुरू झालेलं आहे. तुम्ही जर सरळ सेवेत रिझल्ट मिळवायचा असेल तर आपल्याला मॅथ आणि रिझनिंग जे काही आपले सब्जेक्ट आहे, मॅथ आणि रिझनिंग प्लस मराठी, यामध्ये मॅक्झिमम स्कोअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर नंबर लागतो इंग्लिशचा आणि त्यानंतर नंबर लागतो जी केचा. तर पहा, जी केमध्ये काही प्रश्न अवघड असतातच, त्यात दुमत नाही, पण मॅथ आणि रिझनिंग यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलं पाहिजे ते म्हणजे मराठी व्याकरण, तिसऱ्या क्रमांकावर असलं पाहिजे इंग्रजी व्याकरण आणि चौथ्या क्रमांकावर असणार आहे तुमचं जी के. हे मॅथ आणि रिझनिंग का बरं मी म्हणतोय? कारण की त्यामध्ये सिलेक्टेड टॉपिक विचारले जातात. मराठीमध्ये सुद्धा सिलेक्टेड टॉपिक विचारले जातात. तेवढे जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण हे मिळू शकतात. आता पहा, आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाला सुरुवात करतोय. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर आस्तिकच्या विरुद्धार्थ आहे नास्तिक. पुढील प्रश्न. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर ती आहे भगवद्गीतावर आधारित. पुढील प्रश्न. ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा. ये या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा. तर आले हे त्याचं भूतकाळातील रूप होतं. चिरकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर अल्पकाळ हा त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न.
वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण येथे होते? तर संत एकनाथ. संतांवर एक प्रश्न नक्की विचारला जात आहे. मग संत ज्ञानेश्वर असो, तुकडोजी महाराज असो, त्यानंतर संत नामदेव असो, यावर एक प्रश्न हमखास TCS किंवा IBPS विचारला जाते जेव्हा महाराष्ट्रातील परीक्षा कंडक्ट केल्या जातात. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, हरीने आज नवे पुस्तक आणले, या वाक्यातील कर्म ओळखा. तर या वाक्यातील कर्म आहे पुस्तक. कर्ता, कर्म आणि क्रियापद हे तुम्हाला ओळखता यायला हवं. पहिले तर क्रियापद वाक्यातील शोधणं आवश्यक आहे. आणले हे क्रियापद आहे. आणले, नेले, बसले, उठले. क्रिया करणारा शब्द म्हणजे ज्यामधून आपल्याला क्रिया ही दिसते ती क्रियापद आहे. तर आणले या शब्दाला जर तुम्ही नारा किंवा नारी लावलं तर तुम्हाला वाक्यातील कर्ता कोण आहे ते ओळखू येऊ शकतो, आणि कर्ता आणि क्रियापद जर ओळखू आलं तर त्यानंतर तुम्ही कर्माचा शोध हा घेऊ शकता. तर पहा, पुस्तक हे जे आहे ते वाक्यातील कर्म आहे. अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक सांगा. म्हणजे अपूर्वाई हे जे प्रवास वर्णन आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर ते त्यांचे लेखक आहेत पु ल देशपांडे. पुढील प्रश्न, मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. तर त्याचा समानार्थी शब्द आहे ढग. पुढील प्रश्न, वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास काय म्हणतात? तर त्यास म्हणतात पुल्लिंग. स्त्रीलिंग पुल्लिंग जे आहे, लिंग बदला असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही जी आहे ती डेफिनेशन आहे. सुरुवातीला काही शब्द देण्यात येत होते, पण आता काही काही प्रश्नांमध्ये डेफिनेशन सुद्धा देण्यात येतात. म्हणजे त्या व्याख्येवरून तुम्हाला ओळखावं लागतं की नेमकं काय विचारलंय. नंतर मराठीची लिपी कोणती आहे? तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे, देवनागरी. त्यानंतर पुढील प्रश्न, हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे? तर पर्वत हे या वाक्यातील कर्म आहे. पुढील प्रश्न, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर परिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. मुले फुटबॉल खेळत आहे या वाक्यातील कर्ता ओळखा. अगोदर विचारलं होतं कर्ता, अगोदर विचारलं होतं कर्म, आता विचारले कर्ता. तर कर्ता आहे मुले. त्यानंतर पुढील प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणास ओळखले जाते? तर दादोबा तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तसेच पहा, मराठी भाषेचे शिवाजी असो, आणखी मराठी भाषेचे व्याकरण कोणी लिहिलेलं आहे सर्वप्रथम? द लँग्वेज ऑफ मराठा, असे जे ग्रंथ आहेत ते देखील तुम्हाला विचारले जातात, जे काही जुने आहेत. नंतर पहा, षटकोणी या शब्दाचा समास ओळखणे. समासावर प्रश्न विचारला जातो. तर द्विगु हा समास आहे षटकोणी या शब्दाचा. पुढील प्रश्न आहे, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर समुद्र रत्नाकर शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न, पंचशील या सामाजिक शब्दाचा समास ओळखा. तर द्विगु समास याचा होतो. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे लिंबू शब्दाचे वचन बदला. अगोदर आपल्याला लिंगासंदर्भात प्रश्न होते, आता वचन संदर्भात शब्द आहे. वचन म्हणजे काय? एक वचनचं अनेक वचन, अनेक वचनचं एक वचन. तर शक्यतोवर एक वचनचं अनेक वचन विचारलं जातं. कधी कधी अनेक वचनचं एक वचन सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर इथे लिंबूचे आपल्याला वचन बदला म्हटलेलं आहे. लिंबू हे एक वचन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? अनेक वचन. तर त्याचं होतं लिंबे. नंतर पहा, खाली पुन्हा एक वचनचा प्रश्न आहे, सून या शब्दाचे वचन बदला. सून हा एक वचनी शब्द आहे आणि तसेच सुना ह्या अनेक वचनी शब्द आहेत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानचे काही IMP प्रश्न पाहिलेले आहेत, जे यापूर्वी परीक्षेला विचारले होते आणि यानंतरही परीक्षेला विचारला जाऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.